मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा, आता पेरणीची वेळ आलेली आहे, जून महिना सुरू आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागलेली होती, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची नेमके 2,000 रुपये आपल्या खात्यात कधी जमा होणार। आणि एवढंच नाही तर PM किसानचे पण 2,000 रुपये कधी येणार अशी प्रतीक्षा होती, ते म्हणजे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची। पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमच्या खात्यावरती पैसे पूर्णपणे दोन्ही हप्त्याचे जमा होणार आहेत। तर चला, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, नेमकी काय माहिती समोर येत आहे आणि हे पैसे आता यावेळेस सर्व शेतकऱ्यांना मिळणार की बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव पुन्हा एकदा काढलं जाणार आहे, ती पण माहिती आपल्याला पाहायला मिळेल। यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे, आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या AR1 मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहू। तर बघा, शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे DBTच्या अंतर्गत दिले जाणार आहेत। बघा, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे, शेतकऱ्यांची नाराजी होणार दूर, आता येणार शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व योजनेचे पैसे, म्हणजे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये 2 टप्प्यात आता होणार। पैशांचं वितरण थेट बँक खात्यात आता येणार आहे ही रक्कम। बघा, आता नेमकी काय माहिती आलेली आहे आणि हे पैसे नेमके आज येणार की उद्या येणार की नेमकी दुसरी संपूर्ण काही तारीख आहे, ती माहिती आता आपण बघणार आहोत। बघा, आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही। आता ही तर सगळ्यांना माहितीच आहे की पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सरकारने मागच्या वेळेस मंजूर केलेली होती, पण ती रक्कम अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही। ती नेमकी कधी मिळणार असा पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तर ती पण माहिती सांगतो। कारण कालच आनंदाची बातमी आलेली आहे, JR पण आलेला असून नुकसान भरपाईचे पैसे काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये अशी रक्कम नुकसान भरपाईची शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दिली जाणार आहे। आणि हे पैसे पण आता 10 ते 15 जिल्ह्यात मिळणार असून नेमके पैसे हे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण तुम्हाला यादी दाखवतो। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी PM किसान योजनेचे 4,000 रुपये तर सर्वात आधी येतील आणि नुकसान भरपाईचे पण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होतील। पण तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे। जर या 11 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे आता हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर चला, आता पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे वाटप नेमकं कधीपासून सुरू केलं जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता राहिलेल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। आता लक्ष देऊन माहिती पहा। तर बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार असून यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई बरोबरच PM किसान त्यानंतर नमो शेतकरीचे पैसे पूर्णपणे खात्यात दिले जाणार आहेत आणि यामध्ये हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे आणि एक मोठी मदत पेरणीला होणार आहे। बघा, आता पेरणीची वेळ पूर्ण आलेली आहे, ज्या ठिकाणी आता चांगला पाऊस पडेल त्या ठिकाणी शेतकरी पेरणीला सुरुवात करणार आहेत। खते बियाणे असेल किंवा इतर मोठा खर्च असेल, यासाठी पैशाची मोठी गरज शेतकऱ्यांना लागते आणि आता शेतकरी बांधवांनो, तुमची ही गरज बऱ्यापैकी भागणार आहे। कारण तुम्हाला PM किसान योजनेचे आता 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, हे टोटल 4,000 रुपये आणि तुमच्या खात्यात नुकसान भरपाईचे 15,000 रुपये हे टोटल आता जमा होणार आहे। तर चला मग, आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी जमा होतील, आता त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला यादी दाखवण्याचं काम करतो। यासाठी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा। बघा, या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे। पूर्ण काय सांगितलं आहे तर PM किसान आणि नमो शेतकरी कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार। शेतकरी बांधवांना आता अधिकृत माहिती येताच लगेच पैसे वाटपाला सुरुवात केल्यानंतर पैसे आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे। मोबाईलवरती मेसेज आला की समजून जायचं आहे आपल्या खात्यात पैसे जमा झाले। पहिला मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये अशा पद्धतीचा येऊ शकतो। त्यामध्ये नमो शेतकरी योजनेची वरील अपडेट दिले जाईल, कोणत्या योजनेचे पैसे आहेत आणि अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला की तुम्ही समजून जायचं आहे आपल्या बँकेच्या खात्यावरती
2,000 रुपये राज्य सरकारने नमो शेतकरीचे दिले आहेत. त्यानंतर दुसरा मेसेज याच पद्धतीत येणार, तो म्हणजे PM किसान योजनेची एक रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर क्रेडिट युअर अकाउंट 2,000 रुपये जी रक्कम असेल ती तुम्हाला दिसेल. आणि अशा पद्धतीची रक्कम दिसली की समजून जायचं आहे आपल्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता आल्यानंतर PM किसानचा पण हप्ता केंद्र सरकारने दिलेला आहे. आणि हे पैसे तुम्हाला जे आहे ते मिळाल्यानंतर लगेच मेसेज येईल आणि तुम्ही लगेच मेसेज आल्यानंतर ओळखू शकता की आपल्या बँक खात्यात हे पैसे सरकारने जमा केलेले आहेत. मग चला आता हे पैसे नेमके कधी जमा होणार, कारण की इकडे तिकडे सगळीकडे एकच बातमी आणि एकच चर्चा की PM किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकार कधी देणार. तर चला आता या ठिकाणी आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघण्याचं काम करू, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात पैसे नेमके कधी येणार. तर बघा आता PM किसान बरोबर नमो शेतकरीचे हे 4,000 रुपये 2 टप्प्यामध्ये तर मिळतीलच, पण बघा एवढंच नाही तर ही नुकसान भरपाईची पण 15 ते 16,000 काहींना 17,000 रुपये आता दिले जाणार आहेत. आणि ही पण रक्कम पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. मग चला आता ही रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे ते आपण बघूयात. कारण कोणत्याही क्षणी नुकसान भरपाईचे तर पैसे आधी येणारच आहेत. त्यानंतर PM किसान आणि नमो शेतकरीचे हे 4,000 रुपये पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आता DBT अंतर्गत जमा होणार आहेत. तर चला संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू. तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार राज्यभरातील आता बहुतांश शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्यभरातील बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण की आता पूर्ण रक्कम DBTच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारकडून आता वाटप केली जाणार आहे. बघा आता इथे एक ना एक मुद्दा आपण बघण्याचं काम करणार आहोत, पूर्ण माहिती तुम्हाला देण्याचं आता काम करणार आहे. बघा PM किसान प्लस नमो शेतकरी डबल फायदा, म्हणजे याचा अर्थच की PM किसानचे 2,000 रुपये त्यानंतर नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये असा डबल फायदा शेतकऱ्यांना एका पाठोपाठ 2 हप्त्याचा मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांची पेरणी आता आनंदामध्ये जाणार असल्यास देखील बघायला मिळत आहे. बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येण्याची शक्यता. बघा आता ही काय सांगितलेलं आहे, 4,000 रुपये पूर्णपणे ही आपल्याला रक्कम दिसत आहे. आणि पेरणीपूर्वी सर्वात मोठा दिलासा आता मिळणार आहे. बघा पेरणीपूर्वी सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे. कोणती ना कोणती रक्कम आधी जमवणार आहे, नुकसान भरपाई असो किंवा PM किसानचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो. बघा आता या ठिकाणी पुढचे काय मुद्दे आहेत हे तुम्हाला मी समजून सांगण्याचं काम करतोय. तर पुढे सांगितलं आहे की 90 ते 94 लाख शेतकऱ्यांना याचा आता यावेळेस फायदा मिळू शकतो. म्हणजे PM किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे 4,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. आकडा हा 90 ते 94 लाखाच्या आसपास एक बघायला मिळत आहे. सध्या अंदाजे हे आकडा आहे, यामध्ये काही बदल झाला तर आणखीन आपण माहिती देणारच आहोत. पण आता 90 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे ही पण माहिती आपल्याला बघायची आहे. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की काही शेतकरी अशा आहेत की त्यांचं नाव आता काढलं पण जाऊ शकतं. जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यावरती PM किसानचे 2,000 रुपये येणार नाहीत, नमो शेतकरीचे 2,000 रुपये येणार नाहीत आणि नुकसान भरपाईचे पण जे काही 13,000 किंवा 14,000 किंवा जी 17,000 रुपये रक्कम सरकार देणार आहे ती पण तुम्हाला मिळायची नाही. मग हे सर्व पैसे तुम्हाला जर पाहिजे असतील तर लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत. जर तुम्ही ती कामे केली नाहीत तर तुमचं नाव यामधून काढलं जाऊ शकतं आणि तुम्हाला हप्ता मिळायचा नाही, पैसे तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे नाहीत. तर चला मग आता नेमके शेतकरी बांधवांनो कोणती कामे करावी लागतील की जेणेकरून आपल्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होतील आणि एक आपल्याला मोठा दिलासा मिळेल. तर चला आता तुम्हाला सरकारने सांगितलेली 2 कामे ही पुढच्या काही दिवसाच्या आत करायची आहेत. ही 2 कामे जर तुम्ही केली तर डायरेक्ट तुमच्या खात्यात सर्व पैसे जमा होतील. आता कोणती कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे, यासाठी काळजी करू नका, फक्त शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला. यानंतर बघा आपण अजून काय काय बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे EKYC नसेल तर पैसे अडकू शकतात का, तर याचं उत्तर काय आहे ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तुम्हाला तपासायचं आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार गेल्या हप्त्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर 90 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला होता. मग आता यावेळेस सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार की गेल्या वेळेस ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला होता त्या शेतकऱ्यांना यावेळेस हप्ता मिळेल का, किंवा काही शेतकरी यादीतून काढले जातील का, असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर याचं पण उत्तर देणार आहे. कारण की यावेळेस पण काही शेतकरी
शेतकऱ्यांची नावे काढली जाऊ शकतात, काही शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाऊ शकतो. मग तो कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाऊ शकतो ती पण माहिती आपण बघणार आहोत. बघा इथं पुढे सांगितलं आहे राज्य सरकारकडून नेमकी किती कोटींची तरतूद झाली, तर आता याचं पण उत्तर तुम्हाला व्हिडिओत मिळेल किंवा आता तरतूद होणार आहे का झाली आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर लाभार्थी यादीत आपलं नाव आहे का व हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे तातडीने करावी लागतील ही पण माहिती आता आपल्याला बघायची आहे. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा. तर चला आता हे पैसे कधी येणार, पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, आज रक्कम येणार की उद्या सकाळपासून वाटप होणार, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे दोन्ही योजनांचे पैसे म्हणजे PM किसान नमो शेतकरीचे 4,000 रुपये येणार शेतकऱ्यांच्या खात्यात. बघा पुढे सांगितलं आहे आता या ठिकाणी 92 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा अंदाज असून या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल. बघा आता तरतूद किती आहे ते बघायला जर गेलं तर नमो शेतकरी योजनेचे आता 2,000 कोटींच्या आसपासची तरतूद होण्याचा अंदाज आहे आणि PM किसानची पण याच आसपास रक्कम मंजूर होऊ शकते अशी एक अंदाजित माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर हप्ता कधी मिळणार, तर बघा आता हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळणार, आज येणार की उद्या येणार की दुसरीच कोणती तारीख आहे, तर चला नेमका कधी येणार आहे ते आता या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. बघा आता PM किसानचे वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये येत असतात. त्यानंतर नमो शेतकरीचे पण 6,000 रुपये दर वर्षाला 3 हप्त्यांमध्ये दिले जात असतात. मग चला आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये आता यावेळेस दिले जाणार आहेत आणि पेरणीला शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळण्याचा देखील अंदाज आहे. तर चला पैसे कधी जमा होतील आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे सर्वात आधी जमा होतील आता ती यादी या ठिकाणी आपण पाहू. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या क्षणी पैसे वाटप होणार आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत, त्यामुळे कोणालाच काळजी करायची नाही. तर बघा आता आनंदाची बातमी आलेली आहे. आता सर्वात आधी या ठिकाणी आपण काय करूयात, नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण बघण्याचं काम करूयात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता नेमका कधीपर्यंत मिळणार आहे ती माहिती देखील आपण पाहू. तर बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला पहिला जिल्हा नांदेड जिल्हा बघायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे, GR आलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. बघा नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23 लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार असून DBT अंतर्गत पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे जमा होणार आहेत. बघा यानंतरचा जिल्हा धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्यातील आता शेतकरी बांधवांना पण दिलासा मिळणार असून 3,315 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3,39,00,000 रुपयांचं वितरण पूर्ण होणार आहे. बऱ्याच जणांच्या खात्यात आता पुढच्या 2-4 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील, त्यामुळे काळजी करण्याची गरज पडणार नाही आणि चिंता पण शेतकऱ्यांना आता करायची गरज पडणार नाही. सर्व पैसे DBTच्या अंतर्गत आता वाटप केले जाणार आहेत आणि ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रातील आता शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे. यानंतरचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12 लाख रुपयांचं वितरण DBTच्या अंतर्गत केलं जाणार असून PM किसान नमो शेतकरी योजनेच्या आधी हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. यानंतरचा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. बघा रत्नागिरी जिल्ह्याचं नाव या GR मध्ये आहे आणि आपण तुम्हाला GR दाखवत आहोत, पुरावा दाखवत आहोत, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी ही माहिती कशी आहे, खरी आहे की नेमकी मागची आहे ते पण तुम्हाला कळेल. यासाठीच मी तुम्हाला GR दाखवलेला आहे. बघा आता रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11 लाख रुपयांचं वितरण होणार आहे आणि ही माहिती आता पूर्णपणे शेतकरी बांधवांना आपल्याकडे कालच आलेली होती पण देण्यासाठी उशीर झालेला होता, पण तुम्हाला हा आज GR दाखवत आहे आणि हे पैसे पूर्ण तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर चला आता PM किसान नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी येणार आणि कोणती कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या खात्यात येतील ती माहिती आता आपण पाहू. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. पहिलं काम करायचं आहे EKYCचं. EKYC केली नसेल तात्काळ करा, कोणत्या क्षणी पैसे आता जमा होऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती तिकडून DBTतून पैसे पाठवल्यानंतर कोणताही अडथळा येणार नाही. पूर्णपणे रक्कम एकदम व्यवस्थितरित्या पाठवल्यानंतर लगेच जमा होईल आणि तुम्हाला एक मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे EKYC करायचे आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न करायचं आहे जेणेकरून
पूर्ण पैसे मिळतील. CSC सेंटरला भेट द्या, म्हणजे ई सेवा केंद्राला आपल्या गावात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा शहरात असेल तर त्या ठिकाणी जाऊन ही कामे करून घ्या. तर हप्ता कधी येणार बघा. आता आलेल्या माहितीनुसार सध्या शेतकऱ्यांना पेरणीची आता जी आहे ती शेतकऱ्यांची आता पेरणीची घाई सुरू होऊ शकते आणि याच्याच तोंडावरती सरकार हप्ता जाहीर करण्याची शक्यता आहे. कारण की आता पेरणीसाठी रक्कम शेतकऱ्यांना चांगली लागते आणि पेरणीसाठी आता शेतकरी बांधवांनो एक तुम्हाला दिलासा पण मिळेल. सरकारच्या आलेल्या माहितीनुसार आता मागच्या वेळेस हजारो कोटी रुपये मंजूर केले होते, तीच रक्कम यावेळेस जाहीर होईल. पण आता हप्ता वाटप आता पेरणीच्या वेळेस शेतकरी बांधवांनो म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस PM किसान योजनेचा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो किंवा शेतकरी बांधवांनो जर त्यावेळेस हप्ता देण्यास सरकारने जर उशीर केला तर मग आता जूनच्या अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा बघावी लागेल. पण आता PM किसानचा हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता हा 2 टप्प्यामध्ये येणार आहे, म्हणजे एकत्र येणार नाही. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे शेतकऱ्यांना 21 जून ते 30 जूनच्या आसपास दिले जाऊ शकतात अशी एक अंदाजित माहिती आहे. जर यामध्ये सविस्तर अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर केली तर ती माहिती पण आपण देण्याचं नक्कीच काम करू. तोपर्यंत धन्यवाद.